जमिनीच्या बाबतीत साधारणतः म्हणतात की बाबा ॲटलिस्ट वर्षातनं एकदा त्या जमिनीवरती जाऊन या. खरंच कोणी दुसऱ्याने आक्रमण नाही ना केलेलं. 2 वर्षातनं एकदा तरी त्या रजिस्टर ऑफिसला जाऊन सातबारा काढून बघा बाबा काही चुकून दुसऱ्या कोणाचं नाव नाही ना लागलेलं. तसं या असेट क्लासेसच्या बाबतीत काय काय गोष्टी चेक केल्या पाहिजे त्याचं वेल चेकअप म्हणून आपण. ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या फिजिकली जाऊन मी एखादी गोष्ट चेक केली पाहिजे, तपासली पाहिजे, हा भाग तर पुढं आहे. त्याच्या आधी मी असं बघेन की तुमची गुंतवणूक ही तुमच्या उद्दिष्टाशी जोडली गेलेली आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. बाकी गोष्टी तर आहेतच, बरोबर. पण केवळ कुणीतरी म्हणतं म्हणून मी करतोय का माझ्या, कारण ही सगळी व्यक्तिसापेक्ष गोष्टी आहेत. जे एखादी गोष्ट मला लागू आहे ती तुला नसेल ती दुसऱ्याला अजून तिसऱ्याला नसेल. त्यामुळं माझं वय किती आहे, माझं उत्पन्न किती आहे, माझ्यावरच्या लायबिलिटीज खर्च किती आहेत, माझ्याकडे सरप्लस मनी, इन्व्हेस्टेबल सरप्लस ज्याला म्हणतो तो किती आहे, आणि माझं रिस्क ॲपेटाईट किती आहे. या 5 निकषांनंतर मी ठरवीन की कुठला ॲसेट क्लास निवडायचा, आणि मग त्यानुसार मी जर गुंतवणूक केली, मग त्याच्यामध्ये काय कार घ्यायची असेल, मुलाबाळांचं शिक्षण असेल, लग्न कार्य असेल, किंवा अगदी थेट माझी रिटायरमेंट असेल, तर ह्या लेवलपर्यंत माझं जर काही टार्गेट्स ठरलेली असतील तर त्या टार्गेट्स अचीव करण्यासाठी म्हणून मला आत्तापासून किती गुंतवणूक केली पाहिजे हे तुम्हाला तो मनी डॉक्टर सांगू शकेल जेव्हा तुम्ही वेल चेकअप करून घ्याल. तर काहीतरी वेग गुंतवणूक करू नका. पुन्हा तसंच आहे की टार्गेट समोर नाहीच आहे आणि मी खेळत सुटलोय, तर मी काय गाठायचं काय आहे, तर गाठायचं काय हेच माहीत नसेल तर मी बिना टार्गेट गुंतवणूक करत राहिलो तर मी कुठं पोहोचेन मलाच कळणार नाही. त्यामुळं पहिल्यांदा हे निश्चित केलं पाहिजे की मला काय गाठायचं आहे, माझं उद्दिष्ट काय आहे, त्यानुसार ते उद्दिष्ट अचीव होण्यासाठी मला किती गुंतवणूक केली पाहिजे आणि ती कोणत्या ॲसेट क्लासमध्ये केली पाहिजे.